घेतली असेल तर मी चॅलेंज स्वीकारतो ना, त्यांनी चॅलेंज स्वीकारावं अमोल खुनेचं. नार्को टेस्ट, SIT चौकशी, जर मी त्यांची सुपारी जर घेतली असेल आणि मला जर धनंजय मुंडेने जर सुपारी दिली असेल, त्या नार्को टेस्ट मध्ये येईन ना, डायरेक्ट मी नाव घेईन ना, मला धनंजय मुंडेने दिली का आणि कुणी दिली. मग हे माझं चॅलेंज का म्हणून स्वीकारित नाहीत? ह्यांची एवढी घबराट का झाली? चॅलेंज स्वीकारायला पाहिजे, असं मुगम बोलू नये. ह्यांच्यात जर खरी धमक असेल आणि हे जर खरे 96 कोळी मराठा असतील तर ह्यांनी चॅलेंज स्वीकारावं आणि सामोरे जावत ना. मॅनेज करायचा खूप प्रयत्न केला 3-4 वेळेस, पण मी मॅनेज होत नाही ना. समाजाच्या जीवावर पैसे कमवायचे नाही. अरे खऱ्या खानदानीचा आहे मी, 96 कोळी, आणि खऱ्या बापाची अवलाद आहे मी. तुमच्यासारखे असे चोट्टे धंदे करीत नाही मी. पण चॅलेंज आहे अमोलची. तुम्ही काय कमीलंय काय नाही, चोट्ट्या हो पोळ्या भाजीतात रे भाड्या हो. एक दिवस सारे समाजाला कळण, चोट्ट्या हो सारे उघडे पडतात. मी आमदार धनंजय मुंडे यांनी अमोल खुने यांना माझ्या हत्येची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मात्र अमोल खुने म्हणाले की मी निर्दोष आहे, मी कसल्या प्रकारची सुपारी घेतली नव्हती. मी नार्को टेस्टसाठी आणि समोर येण्यासाठी चॅलेंज केलं होतं मनोज जरांगे पाटील यांना. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी याच्यावर कोणतेही स्टेटमेंट दिलेले नाही. यांनी आवाहन केलं होतं, त्यानंतरही मनोज जरांगे पाटील काहीही बोललेले नाहीत. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे पूर्व सहकारी अमोल खुने आहेत. नेमकं जाणून घेऊयात अमोल खुने यांच्याकडून. सर, स्वागत आहे तुमचं. आपण ज्या पद्धतीने आपल्यावर गंभीर आरोप केले होते, न्यायालयातून आपली सुटकाही झालेली आहे, आणि त्यानंतर आपण रायगडावर चटकमक टोकावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांना नार्को टेस्ट म्हणा अथवा समोर पुरावे घेऊन समोर येण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र कुठं मनोज जरांगे पाटील यांनी समोर कुठेच आलेलं नाही. मात्र काय सांगाल या प्रकरणावर? त्यांनी जे माझ्यावर आरोप केले, मी वारंवार सांगतो, प्रत्येक माझ्या पत्रकार बांधवांना सांगतो की जर मी सुपारी घेतली असेल तर मी चॅलेंज स्वीकारतो ना, त्यांनी चॅलेंज स्वीकारावं अमोल खुनेचं. नार्को टेस्ट, SIT चौकशी, जर मी त्यांची सुपारी जर घेतली असेल आणि मला जर धनंजय मुंडेने जर सुपारी दिली असेल, त्या नार्को टेस्ट मध्ये येईन ना, डायरेक्ट मी नाव घेईन ना, मला धनंजय मुंडेने दिली का आणि कुणी दिली. मग हे माझं चॅलेंज का म्हणून स्वीकारित नाहीत? ह्यांची एवढी घबराट का झाली? चॅलेंज स्वीकारायला पाहिजे, असं मुगम बोलू नये. आणि दुसरी गोष्ट, मी रायगडावर बी जाऊन सांगितलंय ना, मी जर दोषी असेल तर मला हेटकमक टोकावून फेकून द्यावात. नगद नारायणाची बी शपथ घेतली रायगडावर जाऊन. मी जर दोषी असेल तर मला नगद नारायण बघून घेते, माझ्या संसाराची अख्खी राखरांगोळ होईल. मग हे समाजाची दिशाभूल का म्हणून करायला लागलेत? ह्यांच्यात जर खरी धमक असेल आणि हे जर खरे 96 कोळी मराठा असतील तर ह्यांनी चॅलेंज स्वीकारावं आणि सामोरे जावत ना. विनाकारण समाजामध्ये तुम्ही समजा जे असा गैरसमज पसरा लागलात, तुमच्यात जर खरी धमक असेल तर तुम्ही अमोल खुनेचं चॅलेंज स्वीकारता. आता ज्या वेळेस आपण हे आवाहन केलं होतं, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील अथवा त्यांचे कोणी सहकारी असतील, कोणी कार्यकर्ते असतील, यांच्याकडून आपल्याला काही सूचना आली का किंवा काही संदेश आलेला आहे का या संदर्भामध्ये? मला मॅनेज करायचा खूप प्रयत्न केला 3-4 वेळेस, पण मी मॅनेज होत नाही ना. कारण पैसा आहे का तुमच्यासारखं आहे का समाजाच्या जीवावर पैसे कमवायचे नाही? अरे खऱ्या खानदानीचा आहे मी, 96 कोळी, आणि खऱ्या बापाची अवलाद आहे मी. तुमच्यासारखे असे चोट्टे धंदे करीत नाही मी. तुमच्या टोळीतला ते गांग्या काळकुट्या, हे पांडुरंग तारक, श्रीराम कुरणकर, चोट्टे जाऊन तुम्हाला ओपन चॅलेंज आहे अमोलची. तुम्ही काय कमीलंय काय नाही, चोट्ट्या हो. तुम्ही जर खरी 96 कोळी मराठीची अवलाद असताना आणि खरे जर मराठीची अवलाद असताना तर खरं सांगा ना, आम्ही इथं येते कमीलं, इथं आमच्या प्रॉपर्ट्यात खरं काढा ना. माझं बी चेक करा ना. कोर समाजाच्या जीवावर पोळ्या भाजीतात रे भाड्या हो. एक दिवस सारे समाजाला कळण, चोट्ट्या हो सारे उघडे पडतात. मी तुम्हाला चॅलेंज करतोय, आणि तुम्हाला काय माया नादी लागायचं लागा. अमोल खुने आहे का? आज मी तुमच्या विरोधात बोलतोय, उद्या बी बोलणार आहे. तुमच्या काय शक्यत तेवढा एक वाटा आणि अमोल खुनेला आतमध्ये टाकायचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याकडून वेळोवेळी आरोप केला जात आहे की समाजाच्या नावावर अनेक प्रकारच्या प्रॉपर्ट्या तयार केलेल्या आहेत. नेमकं कशा पद्धतीच्या प्रॉपर्ट्या नेमकं कुणी गोळा केलेल्या आहेत आणि कुठं कुठं त्यांच्या प्रॉपर्ट्या आहेत, कशा पद्धतीचा अवैध पैसा जमा केलेला आहे, काय सांगाल? आता तुम्हाला एकाच उदाहरण देतो, गंगाधर काळकुटेचा. गंगाधर काळकुटे पहिला कुठं होता? छावामध्ये होता. एवढं त्याचं नावच काळकुटे, पण आहे का त्याचा भावकीला मी नाव ठेवत नाही विचारायला, पण हे आहे का त्याचं नाव बी काळकुटे, हे आतून बी तेवढाच काळा आणि वरून बी तेवढाच काळा. हे पहिल्या वेळेस आहे का अण्णासाहेब जावळे पाटलाकडे चिटकाला,
अण्णासाहेब जावळे पाटलाचं संपलं. म्हणजे किती म्हणजे पनवती किती माणूस आहे बघा. नंतर संभाजी राजे भोसले त्यांच्या संगे चिटकाला, त्यांचं बी म्हणजे आहे का मावळीत आणलं. तिसरी गोष्ट भैयूजी महाराजापाशी चिटकाला, भैयूजी महाराजाचं बी संपलं. आणि आता मनोज जरांगेपाशी चिटकालाय, त्यांचं सुद्धा आता मावळत आलंय. कारण हे असले पनवती लोक असते आणि हे पहिल्यापासून समाजाच्या नावावर पैसे कमीतोय, ह्याला बाकीचं काय घेणं देणं नाही, काय नाही. हे एक काळ आहे का ते ससेवाडी का काय घाटावर ह्याचं गाव आहे, तिथं जनावर सांभाळत होता. ह्याच्याकडे अचानक प्रॉपर्टी मध्ये एवढी वाढ काय झाली? ह्याच्या घरात काय कोणी क्लास 1 अधिकारी आहे का, एखादा आमदार खासदार आहे का काय? त्या चोट्ट्याच्या प्रॉपर्टी मध्ये एवढी वाढ कस काय झाली? त्याला ओपन चॅलेंज आहे माझी. आणि समाजाने लक्षात घ्यावं, या चोट्ट्यामुळे आहे का हे एवढी पनवती, हा चोट्टा जिथं जिथं जाईन तिथं आहे का हे स्वतःचीच पोळी भाजी तू. त्याच्यामुळे समाजाने आहे का असल्या चोट्ट्याला आहे का दिसन तिथं आहे का तोंडाला कळा लावून भोंगळ करून ह्याचं आहे का ते चेंदूर पिंदूर लावून ह्याचं आहे का मिरवणूक काढायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण अमोल खुने यांच्याशी संवाद साधत असताना की गंगाधर काळकुटे हे कुणासोबत जातात, त्यावेळेस त्यांना ज्यांच्याकडे गेले त्यांनी संपवलं आहे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून कमी झालेले आहेत, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत असा त्यांचा आरोप आहे. नेमकं अशाच पद्धतीने ते म्हणाले की गंगाधर काळकुटे प्रत्येकाच्या ठिकाणी गेले, तिथं त्यांना यश मिळालेलं नाही. अशा पद्धतीने नेमकं काळकुटेंचा प्रकार काय आहे नेमका? काळकुटे असा माणूस आहे, एखादा जर समाजात जर एखादा माणूस जर गाजला तर काळकुटे तिथं जाणार, स्वतःचा काय सुरू दे पेपर काय नो बायनो सांगणार, जंग सांगणार, मी पत्रकार आहे ह्या होती. पण तो आहे का कधी बी दलालीच करतो. पहिल्यापासून समाजाच्या नावावर त्याने दलाली केली. आणि मराठा समाजाने आहे का त्या कुत्र्यावर भरवसा ठेवू नये, तो पहिल्यापासून दलालीच करतो समाजाचं. त्याच्याकडे काय होतं, जनावर सांभाळत होता तो. अहो काही नव्हतं राव, त्याचे जुने फोटो हे बघा, मला सर्व माहिती ना. त्याच्याकडे 4 व्हीलर गाड्या, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, बंगले, गाड्या, घोड्या, गुत्तेदारी कुठून आली? ह्यालाच काम कसं काय भेटतं एवढाले? हे समाजाचं लक्षात यायला पाहिजे ना. आणि हे लागलेला एक मराठा समाजाला आहे का कलंक आहे, हे एवढा भयान कलंक आहे. हे कधीच असले समाजात कधीच तयार नाही व्हायला पाहिजे. समाजाला कळायला पाहिजे आणि नेत्या लोकांना बी कळायला पाहिजे. असले उपरे जवळ जवळ करून तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व कमी करू नका. ह्याच्या मागे समाज नाही, काय नाही. बघा समाज ह्याच्या विरोधात किती कमेंट करतो ह्या बाईटवर. आपण ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांच्यावरही आरोप झाल्यानंतर त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्यावरही आरोप केलेले आहेत. मात्र गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत जवळीक आहेत आणि वेळोवेळी ते सोबतच असतात. असं पाहता याकडे. मग गंगाधर काळकुटे काय लहान योद्धा काय? त्यांनी कोपरेडच्या आरोपीला कोर्टात मारलं मनोज जरांगेने. त्यांनी आम्ही काय आमचे उगा समजा असेच नाव होतं. गंगाधरने किती मोठं समाजासाठी केलं बघा ना. शिरपा चिंदमला गंगाधरने मारलं जेलमध्ये जाऊन. लहान आहे का गंगाधर काळकुटे? मारणारे आम्ही, पण आम्ही गंगाधरला उपमा देतात ना. कारण काय माहितीये का, सध्या पैसा पाणी गल्ली ते दिल्ली बॅनर लावतो. ह्याच्याकडे पैसे आले कुठून? एखाद्या आमदाराला आमदार व्हायचं असलं तर मतदारसंघापुरते त्याला बॅनर लावता येत नाहीत. शिव महाराष्ट्रात बॅनर लावतो, ह्याच्याकडे पैसे येतात कुठून? ह्याच्या कमाया कोणत्या तशा? मुंबई ते दिल्ली बॅनर लावतो, स्वतःचं नाव करतो, कुठं बी बॅनर लावतो. म्हणजे ह्याचा हेतू काय? पण तरी बी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा होणार नाही. कारण स्वतःचे बॅनर लावून आणि स्वतःच्या गाड्या फोडून असे स्टंट करून आहे का कधी माणूस मोठा होत नाही. पोलीस संरक्षणासाठी ह्याने स्वतःची गाडी फोडली, स्टंट केला ह्याने. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे माजलगावच्या एका हॉटेल उद्घाटन प्रसंगी आले होते, त्यानंतर त्यांनी काही खाऊ गल्लीचा विषय असेल किंवा वडवणी पेट्रोल पंपाचा विषय असेल, अशा प्रकारचे आरोप आपल्यावर जरांगे पाटलांनी केले होते. नेमकं त्या आरोपाला कसं उत्तर द्याल आपण, काय सांगाल? मी त्या आरोपाचे उत्तर मी त्यांना देणारच आहे. मी काय म्हणतोय, मी जर कोणत्या वडवणीच्या दोन मंत्र्याला पेट्रोल पंपावर भेटला असेल तर तिथला CDR काढा, तिथलं लोकेशन काढा, तिथं CCTV असेल. आणि पुन्हा खाऊ गल्लीमध्ये कुणाला भेटलोय, मी जिथं ज्यांना भेटलोय तिथं गंगाधर काळकुटे त्यांना भेटलाय. मी असं पाय पडत नाही कोणाच्या, ओपन भेटतोय कोणाला बी भेटतोय. आणि गंगाधर तुम्हाला काय पुरवितोय काय नाही, कुणावर बोलायचंय काय करायचं हे सारं मला माहिती. आणि गंगाधर कुणाचा पाय पडतो हे बी मला माहिती. गंगाधर कुणी लोकसभेला किती पैसे आणले, कुणापाशी 8-8 घंटे कसा बसला, कसे पाय दाबीत होता हे मला सर माहिती ना. त्याच्यामुळे गंगाधरने माया नादी लागू नये. गंगाधर हे लागलेले मराठ्याला एक पनवती. ज्या पद्धतीने आपण गंभीर प्रकारचे आरोपाचं खंडन केलं होतं, आरोप फेटाळून लावले होते, यानंतर आपण ज्या पद्धतीने श्री क्षेत्र नारायणगडावर देखील नतमस्तक झाला होता, नेमकं गडावर गेले होते, तो काय प्रकार आहे आणि तिथं काय बोलले? अहो मी मग म्हणतो ना, नगद नारायणाची शपथ घेतली ना, तिथं जाऊन नगद नारायणाच्या ह्याच्यावर हात ठेवून. मग तुम्ही जर निर्दोष असता, तुम्ही जर समाजाच्या जीवावर जर पैसे नसते कमीले
तर तुम्ही तिथं जा ना, हात ठेवला नगद नारायणावर की आम्ही समाजाच्या जेव्हा 1 रुपया कमीला नाही, हे गाड्या घोड्या आहे का, की आम्हाला वरून आभाळातून पडल्यात किंवा देवाने पाठवल्यात ह्या प्रॉपर्टी आम्हाला आहे का, समाज जीवावर नाही आम्ही कमील्या. मी जसं चॅलेंज दिलंय तुम्हाला तसं फोना नगद नारायणाच्या ह्याच्यावर हात. ज्या दिवशी ह्यांच्यावर SIT लागन त्या दिवशी ही जी आहे ना छोटी टीम ही अख्खी जेलमध्ये खडी फोडीत बसणार आहे. आणि त्या टायमाला मग अमोल खुने काय आहे का हे सारा जनतेला कळन. कारण अमोल खुने कोणाच्या 1 रुपयात मिंदा नाही. अमोल खुनेकडे काहीच नाही. अमोल खुनेला कोणत्या नेत्याचा हात नाही, कोणत्या राजकारणी लोकांचा हात नाही, कोणत्या पक्षाचा हात नाही, काय नाही. अमोल खुने एकटाच आहे. आणि अमोल खुनेला संपवायला आहे का हे लय मोठे मोठे प्लॅन करायला लागलेत. आणि मला माहिती एवढ्या मोठ्या शक्तीमुळे कशी मी एखाद्या दिवस हरू बी शकते. कारण ते मराठाचा इतिहास आहे. इथून मग छत्रपती शिवाजी महाराजाला बी आपल्याच लोकांनी संपलं, शंभूराजाला आपल्याच लोकांनी संपलं. मी काय त्यांच्या एवढ्या मोठ्या उंचीचा नाही, मी त्यांच्या पुढे पाला पाचोळाच आहे. पण 100% आहे का हे छोटे झवणे मला एक दिवस आहे का संपल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मी संपलो तरी बी चालेल, पण एक दिवस आहे का मला संपण्याच्या नादात आहे का 100% खडी फोडणार म्हणजे फोडणार. आणखी एक प्रश्न असा आहे की मस्साजोगचे मैत सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पण आपल्यावर ज्या पद्धतीने जे प्रकरण सुरू आहे तर आपल्या विरोधात एक पत्र दिलं होतं. कसं पाहता याकडे? मग संतोष देशमुखला कळायला पाहिजे ना. अरे अमोल खुनेचं संतोष देशमुखच धनंजय देशमुखला कळायला पाहिजे ना. अमोल खुनेचं कार्य काय आहे? अरे अमोल खुने आहे का ही जी चोरटी टीम आहे का यांचं काहीच योगदान नाही. अमोल खुनेचं योगदान किती? अमोल खुनेने शिरपात चिंदमला तेव्हा महापौर होता तो कुठला भाजप पक्षाचा, तेव्हा जेलमध्ये मृस्तर मारलेले. मी एकट्यानेच नाही, माझे नंबर करी गणेश खुने, बाबूराव वाळेकर, राजेंद्र जराड असतील. आम्ही एवढा मारला होता शिरपात चिंदम. नाका तोंडातून सरळ रक्त निघत होता. आज मी त्याचं नाक काय त्याच्या नाकाला का साल्ट नव्हतं ठुलं. आम्ही एवढे करून कोपर्डीच्या आरोपीला मारून 5 वर्षाची शिक्षा लागली. कोर्टात तोडले ते आरोपी बी. 2 वर्ष जेल काढले आणि 3 वर्ष जेल काढायचं राहिले. आणि तू बोलतो कोणावर? तू एवढा मोठा झाला कसा? बोलला नव्हतं माझ्या विरोधात, पण पत्र दिलं त्याने कलेक्टर ऑफिसला. अरे बाबा समाजासाठी काहीतरी करावं लागतंय. आणि मग आहे का फोकस घ्यायचा? आई तर भेटलेला आहे का जास्त दिवस टिकत नसते. कारण त्याला बी आहे का असं पत्रकाराकडे बोलून आहे का समोर डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत आहे का? कुणाची असते माहिती का? जो कुणाच्या 1 रुपयात निदान असतो त्याचीच असते. ज्या पद्धतीने आपल्याकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे की मस्साजोग प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांना घेऊन जाणारा पहिला व्यक्ती मी आहे. नेमकं तुम्ही त्यांना घेऊन गेले होते का ते स्वतः गेले होते? काय प्रकार आहे तो? मी काय म्हणतोय, CDR काढा सारायचे. मी किती फोन लावले, कोण घेऊन गेलं, कोण गंगाधर काळफोटे कसा येऊन देणार नव्हता, काय होता, हे सारे CDR काढा ना, मग कळेल ना. त्याच्यात डायरेक्टच एखादा विषय मोठा झाला की तुम्हाला सहानुभूती भेटली की तुम्ही आहे का एकदम मोठे होऊ नका, हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. हरभराचं झाड आहे का तवाच काँग्रेस हरभर हे तवाच मोडत असते. त्याला तुम्हाला काय जर चढायचं असेल चांगल्या लिंबाच्या बाबळीच्या झाडावर चढा, मग कुठेतरी समाज तुम्हाला आहे का हे करेन. पण तुमचं समाजासाठी कुठेच योगदान नाही. उगा पापाऱ्या मारायचा सोडून द्या. काय केलेलं नाही तुम्ही समाजासाठी. बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक आमदारांनी आपल्या विरोधात पत्र दिलं होतं. मात्र आपण निर्दोष आपली सुटका झालेली आहे. मात्र हा पत्राचा प्रकार काय आहे आणि त्यांना काय उत्तर देणार आपण? पत्र त्याने दिले. अहो तुम्ही एक जिम्मेदार व्यक्तीत ना, आमदार असते खासदार असते ना, तुम्हाला गोरगरीब जनतेने आमदार केले, खासदार केले, आणि तुम्ही एका मनोज जरांगेचं ऐकून अमोलच्या विरोधात पत्र देतात की अमोलला जन्मठेप लागण्यात यावी. अहो मग तुम्हाला डबल गुलाल कसा लागेल? तुम्ही जर असं निर्दोष निष्पाप माणसाला जर असं जन्मठेप लागण्यासाठी जर कलेक्टर ऑफिसला निवेदन देतात. आता मी फक्त बोलतोय कुणावर, बजरंग सोनवणे आणि कल्याण काळे ह्या 2 माणसावरच बोललोय. पण असे लय मोठे आमदार आणि खासदार योग्य वेळेला ते त्यांच्यावर बोलणारच आहे. पण बजरंग सोनवणे आहे का महान होतं नादी लागायला पाहिजे. कारण बजरंग सोनवणे एक खासदारच बिचारे. तुम्ही सांगा ना, 25 महिने झाले त्यांना खासदार झालेलं. एका कारखान्याचे 4 कारखाने झाले. ते मोठे माणसं, त्यांची नाही तर आपण बराबरी करणार. पण कशात माहिती का? पैशाच्या बाऱ्यात, इमानदारीच्या बाऱ्यात ते माझी बराबरी करणार नाहीत. आणि त्यांना अशा लोकांना मी टार्गेट करतो. आता इथून पुढे तर भविष्यात आहे का जेवढे आमदार खासदार माझ्या विरोधात बोललेले मी त्यांना बी टार्गेट करणार आहे. मग त्याच्यामुळे आहे का माझ्या जीवाचं काही बी बरं वाईट होऊ शकते. आणि झालं तरी बी एवढंच सांगणं, मी माझ्या तयारीत असतोय. बाबा हो, ज्या वेळेस करायचं त्यावेळेस आहे का मागून वार करा, पुढून वार करू नका. पुढून वार जर केला तर तुमचं अवघड होईल.
आपल्यासाठी आता शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने आपण मनोज जरांगे पाटलांना आव्हान केलं होतं, जरांगे पाटील आता कुठं समोर आलेले नाहीत, तुम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही, नेमकं तुम्ही सत्य आहात का ते सत्य आहात का जनतेसमोर काय काय बोलणार, आपण काय आवाहन करणार? माझं त्यांना आव्हान आहे, मी जर खोटा असेल तर मी आहे का जन्म ठेप नाही, मला फाशी द्या, मग मुंडक कान डोळे फिळे तोडा सर माझे आहे का असे तुकडे तुकडे करा. मी जर मनोज जरांगेची जर सुपारी घेतली असेल तर, पण तुम्ही समोर या, दोघांचे नार्को टेस्ट होऊन द्या, शपथ घ्या तिथं नारायणगडावर जाऊन, नाही तर 6 जूनला आपल्याला रायगडला जायचंच आहे ना. जर तुम्ही जर 96 कोळी मराठा असताना आणि खरंच जर तुमच्यात मराठ्याचं रक्त असेल तर रायगडावर आपण दोघांनी 6 जूनला जायचं आणि तिथं संगमेश्वराच्या ह्याच्यावर हात ठेवायचा, आपल्या तिथं आपलं काय पिंडीवर हात ठेवायचा आणि छत्रपती शिवरायांच्या बी आहे का समाधीचं हात ठेवून आपण दोघांनी त्यांनी म्हणायचं अमोलने माझी सुपारी घेतली आणि मी म्हणेन मी त्यांची सुपारी घेतली नाही. आणि तिथं आहे का समाजाने ठरवा, तिथं समाज 18 पगड जातीचे महाराजाला मानणारे मावळे तिथं येते, तर त्यांच्या समोर आहे का त्यांनी शपथ खावा की मी नार्को टेस्टला आणि SITला तयार आहे. मग त्याच्यात जर समजा मी दोषी जर ठरलो तर समाज मला जी शिक्षा देईन ती मी भोगायला तयार आहे. आणि जर त्याच्यात निर्दोष सुटलो तर समाजाने ठरवात मनोज जरांगेचं काय करायचं. आपण ज्या पद्धतीने निर्दोष असल्याचा दावा करत आहात आणि ज्या पद्धतीने निर्दोष सांगत आहात, मात्र जरांगे पाटलांकडून कसल्याही प्रकारचे अजून अद्याप तरी उत्तर आलेले नाही. मात्र आपल्याला समाजाशी काही आपलं बोलणं झालंय का? समाज या दृष्टिकोनाकडे कसे पाहतो आता? समाज काय म्हणतो या बाबतीमध्ये? पुन्हा काही आपली समाजाशी चर्चा झाली का? समाजातून मला भरपूर सहानुभूती, पण समाज आहे का, समाजातले काही समाजकंटक काय म्हणतात, बाबा आम्ही जर डायरेक्ट बोललो तर जे हे लाभार्थी टोळी हे 100 200 काय 300 आहेत हे तुमच्यावर बोलणारे, हे आमच्यावर लगेच बोलतेत भोगतेत. पण मी काय म्हणतोय माहिती का, अरे बाबा हो असं बोलू नका, समाजासाठी काय केलंय आणि काय नाही आहे का ज्यांना कळतंय त्यांनाच कळतंय. आणि मनोज जरांगेला चॅलेंज आहे, ज्या दिवशी आहे का हे समाजापुस्तोर सरळ येईन त्या दिवशी समाजाला कळन. अमोल जर त्याच्यात गुन्हेगार असला तर अमोलला जी शिक्षा समाज देईन ती मी भोगायला तयार आहे. ज्या पद्धतीने आपल्या धनंजय मुंडेंचं आणि आपला जो हे प्रकरण समोर आलं त्यानंतर आपली आणि धनंजय मुंडेची कधी भेट झाली का, आणि किंवा काही संवाद झाला का त्यानंतर पुन्हा? धनंजय मुंडे आणि माझा काहीच संबंध नाही. हे मोबाईल आहे हे सर तपासा, काय कॉन्टॅक्ट असेल तर मग ते उघडं पडेलच ना. आता भविष्यात तर नार्को टेस्ट होणारच आहे ना, कारण सरकार बी गपची बसणार नाही. सरकारच्या बी लक्षात आलंय आता, कारण नार्को टेस्ट SIT व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय कुठतरी आहे का हे खरं खोटं जनतेसमोर यायला पाहिजे. आणि माझा भरवसा फडणवीस साहेबावर 100% आहे का भाजप सरकार आहे का ह्याच्यात मला न्याय देईन आणि जे सत्य आहे ते समोर आणतील. अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचे पूर्व सहकारी अमोल खुने आज आपल्यासोबत होते. आपण त्यांच्यासोबत जाणून घेतलेलं आहे की ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांना चॅलेंज केलं होतं, जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केले होते की अमोल खुनेने माझी सुपारी घेतली होती, मात्र ह्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. आणि त्यांनी चॅलेंज केल्यानंतर जरांगे पाटलांकडून कोणतेही उत्तर आलेले नाही आणि मी निर्दोष आहे, मला कुठेही न्या, मी कोणत्याही प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे अमोल खुने यांनी सांगितले आहे. सुनील जाधव, बेड.